गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल आणि आपल्या तब्येतीची आपल्या शरीराची काळजी घेत असाल. तर झालेली आहे आपली दिवसाला सुरुवात आणि कामं म्हणाल तर राहिलेली आहेत. कामं काय आपल्या जीवनातले संपत नाहीत, त्यामुळे कामं थोडेसे बाजूला ठेवायचे आहेत आणि स्वतःला आपल्याला वेळ द्यायचा आहे. तर मी ठरवलेलं आहे, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहिले असले तर तुम्हाला माहीत असेल की मी काम तर घरातलं आपल्याला करायचंच आहे, ते काय आपल्याला चुकणार नाही. पण काम करतच आपल्याला स्वतःलाही वेळ द्यायचा आहे, स्वतःच्याही आरोग्याची काळजी घ्यायची आहे, आपल्या वजनाची काळजी घ्यायची आहे, खाण्यापिण्याकडे जरा लक्ष द्यायचं आहे. आपल्याला होईल तितकं आपल्याला हेल्दी खायचं आहे. बाहेरचं जे आहार आहे ते आपल्याला बंद करायचे आहेत. चहा आपल्याला थोडासा कमी करायचा आहे, पूर्णच बंद नाही करायचं आपल्याला, पण थोडासा आपल्याला बंद करायचा आहे. मीठ म्हणाल तर तेही आपल्याला बंद करायचं नाही आहे. हप्त्यात एक दिवस बिना मिठाचं किंवा हप्त्यात एक दिवस बिना गोडाचं असं आपण करू शकतो, पण पूर्णपणे आपल्याला बंद करायचं नाही, कारण पूर्ण आहार हे असणं आपल्या शरीराला तेवढंच गरजेचं आहे. तर त्यामुळे आपल्याला कुठलाच आहार बंद करायचा नाही आहे. होईल तितका वेळ आपल्याला एक्सरसाइजसाठी काढायचाच आहे. एक्सरसाइजनं काय होतं बघा, आपण म्हणतो की आपण जेवण नाही करूनही वजन आपलं कमी होतं, पण आपलं वजन कमी होतं पण आपलं शरीर असं वेगळंच दिसतं. तर त्यामुळे आपल्याला एक्सरसाइज करायची आहे आणि शरीर आपलं फिट करायचं आहे, म्हणजे आपले हाडंही तेवढेच मजबूत झाले पाहिजेत. यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायची आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो, म्हणजे पूर्ण शरीरावरती एकदम असं ग्लो येतो. जे आपले घाम निघून जातो तेवढं डलनेस आपली स्किनवरची निघून जाते. यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. विचार करण्याची पद्धत आपली बदलते. आपण जर एक्सरसाइज करायलो तर विचार खूप छान येतात. आणि एक तास आपण हे स्वतःमध्येच असतो, म्हणजे 1 तास हा आपल्याला स्वतःला द्यायचा असतो. तर त्यामुळं बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा आपण विचार करत नाही, तर ते स्वतःसाठी वेळ असतो. तर आपल्याला कुठली एक्सरसाइज करायची आहे, कशी करायची आहे, यामध्येच आपला 1 तास निघून जातो. तर त्या एक्सरसाइजनं काय होतं ना, आपले शरीर तर छान राहतं, आपण स्वतःही फिट राहतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आनंदी राहतो. आणि जसं आपलं वजन कमी होईल ना, तसं तो आनंद वेगळाच असतो. कारण जे आपण कपडे घालतो ते सुरुवातीला आपल्याला मोठे असतात, डबल एक्सेलचे असतात किंवा काही जण एक्सेलचे असतील किंवा काही जण त्याहूनही मोठे असतील. तर ते जर कपडे आपल्याला मोठे व्हायला लागले, तो आनंद खूप मोठा आहे. तर त्यामुळं आपण एक्सरसाइज करायचीच आणि होईल तितका वेळ आपण स्वतःला द्यायचाच. बघा, आपण जर खुश असेल तरच आपण इतरांना खुश ठेवू शकतो, नाहीतर अजिबात नाही. आपली सतत चिडचिड म्हणलं की आपला राग आपण मुलांवरती काढतो किंवा मिस्टरांवरती काढतो किंवा स्वयंपाक वगैरे बनवत असेल तर त्यावरती काढतो, कारण आपण आतून अजिबात खुश नसतो. तर ते कशामुळे होतं, काय होतं हे ना तुम्हाला समजलेलं आहे आजपर्यंत, ना मला समजलेलं आहे. पण जशी मी एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून माझ्यामध्ये खूप चेंज झालेला आहे. वजन तर माझं 5 ते 6 किलो कमी झालेलंच आहे आणि आणखीनही माझा प्रयत्न तोच आहे की मला वजन कमीच करायचं आहे. आणखीन 5 किलो तरी वजन मला कमी करायचं आहे. माझा हेतू आणखीनही तोच आहे. पण एकदम हॅपी राहायला सुरुवात झालेली आहे माझी. मी खुश असते आणि जी एनर्जी मला पहिलं काम करण्याचा सतत आळस येत होता, आता तसा आळस येत नाही. सतत माझी चिडचिड होत होती, तशी आता अजिबात चिडचिड होत नाही. आणि ठरलेलं आहे माझं, तर पटकन मी सकाळी 5:30 वाजता उठते, त्यामुळे माझे डब्बा वेळेत होतो आणि ते ठरलेलं असतं की मला एक्सरसाइज करायचीच आहे. त्यामुळं तो ठरलेला वेळ मी सकाळचा मी स्वतःसाठीच काढून ठेवलेला आहे. आणि आता वाटत आहे मला, ही जर सुरुवात मी खूप दिवसापूर्वी, म्हणजे इथून मागं 10 वर्षानं अगोदर जर केली असती तर आत्ताचं काहीतरी चित्र वेगळंच असतं. मी तर म्हणत आहे खूप लेट झालेलं आहे माझ्याकडनं, कारण हे खूप लवकर करायला पाहिजे होतं. मी तर आत्ता काहीतरी चित्र माझ्या शरीरावरती म्हणा किंवा माझ्या ह्याच्यावरती म्हणा वेगळंच असतं, काहीतरी वेगळंच असतं. तर ही मला आता खूप पस्तावा होत आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला जर असा पस्तावा नको वाटत असेल तर तुम्ही वेळेतच सावध व्हा आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ते थोडेसे बाजूला ठेवा. प्रॉब्लेम सगळ्यांच्या जिंदगीमध्ये आहेत. आता आपलं मानवी जन्म आहे म्हणल्यावरती कोणीही इथं बिना प्रॉब्लेमचं नाही आहे. फक्त आपण एकमेकांना सुखी समजत असतो, त्याला वाटतं आपण सुखी आहेत आणि आपल्याला वाटतं ते सुखी आहेत, एवढाच फरक आहे फक्त. त्यामुळे बाकीचे झिमिलेनं डोक्यात घेण्याऐवजी आपण जर स्वतःला वेळ दिला तर तेवढेच आपले 4 दिवस मस्त आनंदात सुखात जातील. आपण इतरांनाही खुश ठेवू, स्वतःही खुश राहू आणि बाकीच्या झंझटपासूनही लांब राहू. किंवा पुढं बघा, आता आपण 30 वर्षे, म्हणजे आता आपण 40कडे चाललेलो आहे आता.
तर 30 वर्ष बऱ्याच मैत्रिणींचे आहेत ज्यांचं माझ्या इतकंच वयचं असन, 30 वर्षाचे असतील त्याही. तर कसं असताना आता इथून पुढं बघा BP, शुगर, थायरॉईड, PCOD असे आजार खूप असतात. आणि मला PCODचा आजार तर होताच, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वजन वाढल्यामुळं माझा PCODचा आजार होता. पाळी नियमित मला येत नव्हती, कधी महिन्याला यायची, कधी 2 महिन्याला यायची, कधी 1.5 महिन्याला यायची, असं चाललेलं होतं. पण जसं मी वेट लॉस जर्नी चालू केलेली आहे तर माझं एकदम रेग्युलर महिन्याला मला पाळी येत आहे. आणि मला भूक म्हणजे अशी एकदम अशी चिडचिड व्हायची माझी प्रत्येक टायमाला. तर ती चिडचिडही माझी बंद झालेली आहे. म्हणजे अजिबात जसा मला पहिला राग येत होता किंवा विनाकारण चिडचिड करायची मी, तर ते आता खूप प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे. यावरनं मला वाटते की हे सगळे परिणाम एक्सरसाइजमुळेच आहेत. त्यामुळं करावशी तर वाटत नाही बघा, प्रत्येकाचंच असतं. चांगल्या गोष्टीलाची सवय लागायला आपल्याला वेळ लागतो, कारण चांगल्या गोष्टी सहजासहजी आपल्या आयुष्यामध्ये येतच नाहीत. तर त्यामुळं ती करावीशी वाटत नाही. पण जे तुमचे आवडीचे गाणे असतील किंवा तुम्हाला काही नामस्मरण आवडत असेल कुठलं, किंवा इतर काही वेगळा छंद असेल तुमचा, तर ते करत करत तुम्ही लावून द्यायचं आणि एक्सरसाइज करायच्या. कारण गाणे वगैरे असेल तर मग आपल्याला एक वेगळीच एनर्जी, वेगळीच ऊर्जा म्हणतो ना, ती येते. किंवा नामस्मरण असेल तर नामस्मरणही ऐकत ऐकत तुम्ही करू शकता. तर बऱ्याच जणी म्हणतील अगं ताई आम्हाला सकाळचा वेळ नसतो. तर असं काही नाही की एक्सरसाइज सकाळीच केली पाहिजे, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करा. पण माझं हेतू हेच आहे की सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. वजन तर मेंटेन राहिलंच पाहिजे आपलं, पण मेंटल हेल्थ आहे तीही छान राहिली पाहिजे. आता कसं आहे बघा, बऱ्याच जणी फिट आहेत, बऱ्याच जणी एकदम असा सडपातळ आहे, त्यांचं वजन 50 किलो आहे. पण जी मनामध्ये डोक्यामध्ये जी चलबिचल आहे ना, ती काही केल्या शांत होत नाही, किंवा आपले विचार करण्याची क्षमताही काही थांबत नाही. तर त्यासाठी आपल्याला योगा म्हणा, म्हणजे असं म्हणत नाही तुम्हाला की मी जसं एक्सरसाइज करत आहे त्याच करा तुम्ही, नाही. जशा तुमच्या शरीराला झेपतील तशा तुम्ही एक्सरसाइज करायच्या आहेत. फक्त हालचाल करणं खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरामधून घाम निघणं खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे तुम्ही मग कसाही काढा, फक्त आपण एक्सरसाइज करताना जेवढा आपल्याला घाम येईल ना, तेवढं आपलं शरीर एकदम हलकं म्हणजे आपण पहिल्या दिवशी करायला सुरुवात केली ना, आपल्या शरीरामधून घाम बाहेर निघाला, आपल्या पहिल्या दिवसापासूनच हलकं वाटायला सुरुवात होते. तर मित्रमंडळी तुम्हाला जे जमेल ते करा, जसा तुम्हाला घाम काढता येईल. फक्त आपल्या यामध्ये शरीरामधून घाम बाहेर काढायचा, जसा जमेल तसा काढा, पण घाम आपल्याला बाहेर काढायचाच आहे. आणि सुरुवातीला काय होतं ना, थोडासा वेळ लागतो. जर आपण नवीन सुरुवात केली असेल ना, तर घाम यायला वेळ लागतो. तर असं म्हणायचं नाही की मला घाम येत नाही, येतो घाम. कारण सुरुवातीला कसं असतं बघा, आपण एक्सरसाइज कधी केलेलं नसते, आपल्याला दम लागतो, अंग दुखतो, अशा बऱ्याच गोष्टी असतात. जेवढे आपण वाकवण्याचा हातपाय प्रयत्न करतो तेवढे आपले हातपाय वाकत नाहीत किंवा पाय उचलत नाहीत. असा बरेच प्रॉब्लेम असतात. पण हळूहळू सवय होते आणि आपलं शरीर एकदम असं लवचिक व्हायला सुरुवात होते. आणि जसं आपण वाकवायचा प्रयत्न करतो ना, तसं ते बरोबर वाकतं. तर त्यामुळं पहिल्याच दिवशी निराश व्हायचं नाही, किंवा मला जमत नाही बाबा असं म्हणून अजिबात सोडून द्यायचं नाही. तुम्ही माझा पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर बघा, माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये माझं अंग अजिबात कुठूनच वाकत नव्हतं, पण आता खूप फरक पडलेला आहे. जसं माझं अंग वाकवायचं तसं माझं अंग आता सध्या वाकत आहे मित्रांनो. तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे, नक्की सुरुवात करा आणि वजन कमी करा किंवा मेंटली फिट राहा. असं नाही की बाबा ज्यांचं वजन वाढलं त्यांनाच एक्सरसाइज करण्याची गरज आहे, असं अजिबात नाही आहे. एक्सरसाइजची गरज ही सर्वांनाच आहे. तर चला मित्रांनो, मी इथंच आता व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे. आणि तुम्ही वजन कमी करताय की नाही, किंवा तुम्हाला काही त्रास आहे का हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथून मागचेही व्हिडिओ अजून नसतील आपण बघितले तर नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी माझं वजन किती होतं आणि मी किती कमी केलेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग.